नमस्कार मित्रांनो खरीप पीक विमा संदर्भात आज एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। मित्रांनो, आज आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होणार याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा ऑनलाईन पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आली आहे। मित्रांनो, आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा मिळणार आहे आणि कोणत्या पिकांसाठी हा पीक विमा देण्यात येणार आहे याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक मोठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे। गेल्या 3 वर्षापासून म्हणजे 2022 ते 2025 या कालावधीत सर्व प्रलंबित पीक विमा दावे लवकरच निकाली काढले जाणार आहेत। केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने या संदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे, ज्यामुळे हजारो शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे। कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामामध्ये प्रलंबित असलेले पीक विमा दावे तातडीने मंजूर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। यामध्ये कापूस, सोयाबीन, ज्वारी, गहू, बाजरी आणि इतर सर्व प्रमुख पिकांचा समावेश आहे। शेतकऱ्यांनी कोणत्याही वर्षी विमा भरला असला तरी त्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळेलच याची खात्री सरकार देत आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत देशातील लाखो शेतकऱ्यांना त्यांच्या पीक नुकसानीची भरपाई थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जात आहे। नुकताच केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यातील पीक विम्याचे वाटप करण्यात आले आहे। यामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तब्बल 921 कोटी रुपयांची रक्कम जाहीर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।